येणार आहे तो? निघालाय की नाही अजून? उद्यापर्यंत पोहोचतील की. कसा झाला प्रवास? ठीक झाला प्रवास. आबा कशी तब्येत तुमची? आता बरीच आहे बाळा बघ. तू आलास ना घर कसं भरल्यासारखं वाटतंय बघ. आणि मी आहेच की काळजी घ्यायला. हा ते पण आहे. आई कशी तब्येत तुझी? मी बरे. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. अगं बाई मी चहा ठेवलाय, घेऊन येते. बरोबर. आण. मला तो झेंडा दे क्यों? एक झेंडा देव. किती झाले?
सर चल. ओ आबा आबा काय झालं? काय नाही बघ पोरा. संतोष, तुला मला एक तक्रार करायची बघ. बोला की आबा. अरे आमची सुनबाई आमच्या चहात साखर कमी टाकते. आबा, आई पाहताय ना, आणि डॉक्टरांनी त्यांना चहा कमी प्यायला सांगितलाय. प्रिया तुला शिक्षा आहे आता. उद्यापासून तू आहे ना त्यात साखरच नाही टाकणार. सुमन, आज लय चेहरा हसराच दिसतोय का तुझा? अहो संतोष किती दिवसांनी घरी आलाय. तो आल्यामुळे घर कसं भरल्यासारखं वाटतंय. बर का सुमन, मला बी ना गावात फिरताना लय अभिमान वाटतो बघ. आणि आपल्या संतोषला ना वीर पदक मिळाल्यापासून ना गावात गेलो का नाही, सगळे संतोषचा बाप आला म्हणते ती. त्यावेळेस ना माझी छाती ना अभिमानानं फुलून येते बघ. ओ माझा लेव खायच तसा. ए वाघ आहे तो माझा वाघ. हा काय? बर असू द्या. त्या घ्या गोळ्या आधी. प्रिया, तांब्यावर जर पाणी देते का? गोळ्या देते ना आमच्या यांना. आई, यांना सांगा ना जरा. का रे माझी सगळं त्रास देतेस? चल जाऊन झोपट करून. अहो ऐका ना, एवढं काय झालं नाराज व्हायला? यावेळेस एवढा वेळ का लावला तुम्ही यायला? देश सांभाळताय, पण घरी लवकर यायचं नाही कळत. हो बाई साहेब. गेल्या हप्त्याला तुमचा फोन लागला नाही तर रात्रभर झोप नाही आली मला.
दुसऱ्या दिवशी फोन आला तेव्हा कुठे अन्न गोड लागलं. अरे एवढी नको काळजी करत जाऊ. नसते रे तिकडं. मी करतो ना फोन मला वेळ भेटल्यावरती. आता आलोय ना. हळू ना. अरे थांब ना, थोडं राहिलंय. अरे काय खातोयस का नाही? पोटाला किती खराब झालाय. तब्येत बघ कशी झाली आहे. वाढली आहे तब्येत माझी. वाढली. जरा बघा अशा तोंड वाढली म्हणे. तू काय दिलेलं मी करून दिलेलं काय खातोयस का नाही? खातो सगळं मी. प्रिया
बस ना. भांडी कोण घासणार? माझी सवत. आई दुसरी बायको आण बरं मला. उभी चिरीन ना तिला. अगं तुझ्या आधी मी तिला हाकलून देईन आणि ह्याला बांधून घालीन इथं. काय चाललंय माझ्या लेकराचं? हा हा मी जरा कीर्तनावून येतो हा. हो हा. चल. आबा हा हे घ्या. आणि कीर्तन झाल्या भजनाला नका थांबू, लगेच या. गोळ्या खाल्ल्यात तुम्ही. बघितलं का, सण असावी तर अशी. आबा तुम्ही सुनाला लय लाडवून ठेवली. अरे सून नाही बाबा, ती माझी लेकच आहे. जाऊ का? लवकर या. बर बर. लगा संत्या, लगा तुला वीर पदक भेटल्यामुळे आम्हाला लय अभिमान वाटतोय तुझा. अरे तुमची साथ आणि आबांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. होय रे बापे, तुझी तयारी कशी चालली? अरे चालली ना जोरदार. यंदा भरती झाला पाहिजे बरं का. 100% होणार ना. हा हा. काय रे संत्या, तुला काय माहित आहे का? काय रे? अरे सपने अजून वैशिच्याच माग आहे. अरे सपने दिला का तिचा नाद सोडून? आता एखादी चांगली पोरगी बघ आणि संसाराला सुरुवात कर. खरं आहे सांगतायला का तुझं. आता हे झालं गेलं जाऊन दे. मी आपला माझा उद्योगधंदा आणि दुकान एवढंच बघतो. तीच कर आता तू. सांगते मला बी नाही तुमच्या इकडं. तुमचं कसंच असतं नेहमी. अरे तसं नाही पाक्या. फौजी व्हायला उंची लागते, रनिंग लागते, आणि आता पेपर पण अवघड काढतात लई. अभ्यास पण लागतोय. असं आहे वय. हा ना, सगळं अवघड झाले. परीक्षा आता लई कठीण काढायला लागली. जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं. खरं का सांगते. मग यावेळेस आहे ना 3 महिने सुट्टी. अरे नाही रे, एकच महिन्यात सुट्टी मिळली बघ यंदा. कायला का दरवेळेस तुझं असंच असतं. ट्रिप काढायची म्हणते यावेळेस. पुढच्या वेळेला नक्की जाऊ. दरवेळेस असंच तुझं. हॅलो हॅलो. आलो आलो 5 मिनिटात आलो. हा थांबतेला का कुठं चाललं लगेच? बरं तुमचं चालू द्या, मी येतो. हे असं आहे लग्न झाल्यावर. अरे त्याच्यामुळेच तर करत नाही ना मी लग्न. ह्या वर्षी पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली बघ. आणि तुम्ही जे पैसा पाठवता ना त्यातून ते बघा ते तिकडं सगळी नवीन पाईपलाईन करून घेतली. बरं बरं. आणि ऑनलाईन पद्धतीने सगळं केलंय बघा.
रासायनिक खतं सुद्धा ऑनलाईन मागवलेत. जी नाही मिळाली ती बाजारात जाऊन आणलेत स्वतः. यंदा उत्पन्न चांगलं निघणार म्हणायचं. निघतंय ना. ह्या वर्षी आपण विहिरीतला गाळ पण काढून घेऊ. पाणी स्वच्छ राहिलं हो तेवढंच, कारण गावातल्या लोकांना पण होतं तेवढंच पाणी प्यायला. मी पुढच्या वेळेस आलो ना, मला जास्त दिवसाची सुट्टी, मग त्यावेळेस करू आपण ते काम. प्रत्येक वेळी असंच म्हणता, येत तर नाही. मावशी, आज होईल का पूर्ण? हो, होईल होईल. कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय. हो. आता एवढं खुरपून झालं ना, मग झालं सगळं काम. अरे किती काम करते, जरा स्वतःकडे काळजी घेत जा. काळजी घ्यायला सोबत माणूस असलं म्हणजे बरं वाटतं. हो का? तुम्हाला घरची आठवण तरी येते का काय माहिती. मग चल घरी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? हा मग काय सरप्राईज? ते सांगतात का? बरं. काय केली भाजी? तुझ्या आवडीची चवळीची भाजी केली आहे. बरं ऐक ना, हा उद्या सासरवाडीत जाऊन येतो म्हटलं. मागच्या टायमाला टाइम नाही भेटला, प्रियाला पण जरा बरं वाटेल. आणि जा की मग, पण जास्त वेळ थांबू नको. संध्याकाळी मुक्कामला इकडची. हो आलोच मी. ऐक ना प्रिया, उद्या सकाळी लवकर आवरा, जायचंय आपल्याला. कुठे? तुझ्या घरी. हे तर माझंच घर आहे ना. अगं येडू, मामा मामीकडे जायचंय. आईंना विचारलं? नाही, तू विचार ना. ठीक आहे. आई, मम्मीकडे जाऊन येऊ का? नाही म्हणजे हे आलेत ना, तर म्हटलं एक दिवस जाऊन यावं. अगं जावा की, संतोषनं मगाशीच विचारले मला. अच्छा. झालं का ग? हा झालंय, थोडं राहिलंय. भूक लागली ती. पोरांनो, जेवायला या. प्रिया, चल तू पण घे जेवायला. बस बस. संतोष, भाजी मस्त झाली. आईने बनवली माझ्यासाठी. हे घे चपाती. नको. अरे प्रिया, घे की तू पण जेवायला. तुम्ही जेवा, मी परत जेवते. येऊ क्या ग?
जावय बापू पोटभर जेवा बर का. अगं बघतीस काय वाडकी 2-4 भाकरी दावाच्या ताटात म्हणजे सीमेवर जाऊन अजून 2-4 गडी हाणत्याल. प्रिया जावायला भाकरी दे. पोट भरून जेवा जावाय. मामी स्वयंपाक छान झालाय. अहो आहेच आमची सुगरण तशी. तुमचं तर काय व्यस्त. प्रिया घरची बरी आहेत का? सगळे बरे आहेत मम्मी. आय आबा? आबांच्या गोळ्या चालू आहेत पण आहेत बरे. अगं असणारच की आपली पोर काळजी घेतच असेल त्यांची तशी. जावय बापू काय तक्रार तर नाही ना पोरी कर? नाही हो, खूप काळजी घेते ती आईची आबांची. आणि जावय बापू तुम्हाला ते ईरचक्र भेटले का नाही? अख्ख्या गावभर त्याची चर्चा आहे बघा. जो ते आमच्या गावाचा जावं बापू, आमच्या गावाचा जावं, आमच्या गावाचा जावं मिरवतंय सगळी एकच. जावाय बापू तुम्ही आमचं नाक पंचकृषीत वर आणलंय. अहो तुमची पोरगी आहेच अशी, काय माझ्या पाठीशी उभी असते. बरं मी काय म्हणते तुम्ही आज मुक्कामाला राहावाच. नाही अगं मम्मी नाही थांबता येणार. आणि आई आबा एकटेच आहेत ना घरी. आबांच्या गोळ्या पण चालू आहेत रात्रीच्या, त्यामुळे घरी पण लक्ष द्यायला लागतं ग. अहो तुम्ही तर सांगा की तिला. अगं जाऊ दे तिला. हे बघ यालाच म्हणतात संसार. आणि आपल्या पोरीने आपलं नाव सासरं लय मोठं केलंय आणि अजून करणार बघ. आईचं गुण आहे तिच्यात. मग जावाय बापू अगं तिला वाढ. भाजी दी पाहुण्यांना. चला येऊ का? जावई तुमचा अभिमान आहे. तुम्ही भारत मातेची सेवा करताय. पण माझी पोरगी पण एकुलती एक आहे. काळजी घ्या तिच्या कुंकवाची. मंदिरात पाया पडून जा गं. हो हो काय ग नाराज आहेस का? आपल्या शहरासारखा आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आठवतं
आपण घरी येत असताना ते रस्ते किती खराब होते. रस्त्यावरील खड्डे, मंदिराची झालेली दुरावस्था, किती विचित्र दृश्य हे सगळं. आणि त्या बायका तर किती लांबून पाणी आणत होत्या, तेही डोक्यावरून. गावाला नवीन विचारांची गरज आहे. मलाही तेच वाटतंय. बघा या पाणी. अरे तिकडे सीमेवर लढायचं सोडून बायकोच्या मागं कुठं फिरतोय हा? किती दिवसात सुट्टीवर आलाय? संपली सुट्टी, उद्या सकाळ निघावं लागल. असं अगं वहिनी अशी अचानक? हो मग म्हणलं आमच्या ताईसाहेबांना सरप्राईज द्यावं. एक फोन तरी करायचा ना ग, एखादं कोंबडी शिजवून ठेवलं असतं. जेवण करून आलोय आम्ही, आणि आम्ही इथे काही खायला प्यायला नाही आलो, तुम्हाला भेटायला आलोय. तुम्हाला कसं आता आमच्या घरचं गोड लागल? काही बनाव. अरे आम्ही मिलिटरीमध्ये असताना काय दरारा होता आमचा.
नुसतं सैनिक चळ 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 कापायचं बघ. आणि तोच वचक ह्या भानुप्रताप पाटलाचा गावामध्ये आहे बघ. सुखासाठी कुणापुढे हात पसरला नाही. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ह्याच्या बळावर लढलो आणि सगळं वैभव प्राप्त झालं बघा आपोआप. आणि मग तुला सांगतो, आई वडील बहीण भाऊ ही सगळी नाती गोती विसरावी लागतात फक्त देशासाठी. हो, पण आता देशाची जबाबदारी खांद्यावर घेतली, लढावं तर लागलच ना. अभिमानाची गोष्ट आहे. अरे भारत देशाची वीरतेची, शौर्याची, त्यागाची परंपरा तुम्ही सांभाळता ह्याचा आम्हाला अभिमान आहे. हा बरं असं कर, आज जाता येईना भेट. हा जा. आलो. काय म्हणते आमची बाची? तू तर बोलूच नको. अगं तुला सरप्राईज द्यायचं म्हणून फोन नाही केला, डायरेक्ट आलो. बरं मी काय म्हणते, तुम्ही बस आता मी जेवण बनवते. अगं जेवण करून आलोय. तू एक काम कर, चहा कर मस्त कडक एकदम. किती दिवस झालं तुझ्या हातचा चहा नाही पिलो. त्या बाबतीत आहे ना, तू प्रियाला पण मागे टाकले. बरं बसा तुम्ही, करते कडक चहा. चला चला. हा घे भाऊ तुझा चहा. आणि इकडं मी घेते तिला चहा. मी काय म्हणते, अजून किती वाट बघायची या आत्याने? आम्हाला पण एक चान्स आहे की आत्या व्हायचा. लवकरच खुश खबर येणार आहे. बरं मी आले झोपून. ताई येतो आता आम्ही. अरे दादा, लग्न झाल्यापासून एका सुद्धा रक्षाबंधनला मी तुला राखी बांधली नाही. या वर्षी तरी ये रक्षाबंधनला. अरे लय नाही पण एक फोन तरी करायचा ना. तुझा आवाज ऐकून मन शांत होतं. तसं म्हणा, तुला कशी तुझ्या बहिणीची आठवण येईल. अगं तसं नाही ग, तुझ्यासारख्या कित्येक बहिणींची जबाबदारी माझ्यावर रक्षणाची. तुझं अशी रडत राहिली तर कसं रक्षण करणार मी भारत मातेचं? काळजी घे स्वतःची. येतो आम्ही. थांब. दाजी कुठे गेलं दिसलं नाही? अरे दाजी गेल्यात कंपनीत, कालपासून सेकंड शिफ्ट लागली ना. आलतं म्हणून सांग. हो. घ्या काळजी. आप्पा येतो. लगेच आला, लगेच निघाला. होय पुरे, अगं मी तुमच्यासाठी कोंबडं सांगितलं होतं. कशाला आप्पा? अहो यांना निघायचं उद्या आणि तेवढा वेळ पण नाही आता. असं म्हणता काय? बरं या मग. येतो. ए माझ्या मर्दा, जरा खाऊन पिऊन तंदुरुस्त राहा, म्हणजे एका फटक्यात 4 गडी आडवं पाडतील तिकडं. होय आप्पा. हा तुम्ही पण काळजी घ्या तुमची. अगं मला काय धाड भरली, आणखी 10 तिचं बळ आहे.
ह्या भानुप्रताप पाटलाच्या अगं माझी सर्व्हिस संपली ग, नाहीतर आणखी लढलो असतो सीमेवर छाती काढून. हा बरं या मग आता आणि सांभाळून जा. हा या. प्रिया, मंदिराचं विकास काम जोरात झालं यंदा. कलरचं काम पण झालंय. हो, गेल्या वर्षीच कलर दिला होता, तुम्ही नव्हता ना त्यावेळी. अहो, माझी नाही की इच्छा आहे. बोल ना. ह्या वर्षी मंदिराला सभा मंडप बांधून देऊयात का? देऊयात की. तुझे शब्द बाहेर आहे का मी? ऐक ना, मगाशी मंदिरात देवाकडे इतक्या वेळ काय मागत होतीस ग? तुमच्यासाठी आयुष्य आणि माझ्यासाठी सौभाग्य. म्हणजे पुढची 100 वर्ष तुझ्यासोबतच जगावं लागणार? हो मग. अहो, या वर्षीची ग्रामपंचायत लढावी म्हणते. लढा की मग. म्हणजे आम्ही देश सांभाळतो, तुम्ही गाव सांभाळा. प्रिया, प्रिया,
हे प्रिया, हा रडतेस का तू? नाही हो. असं वाटतं ना ही रात्र कधी संपच नाही. अगं पण प्रत्येक नवीन गोष्टीसाठी नवीन सूर्य उगवतोच ना. लवकर याल ना परत. नक्की. तुला आणि आई अब्बूला घेऊन जाईल इलेक्ट्रिक ऑर्डर मिळाली. तुम्ही इथे असताना सुट्टी किती लवकर संपली कळलंच नाही. बुरखन निघून गेले दिवस. खूप आठवण येते हो तुमची, खूप. आई बाबांना तर रात्री झोप लागणार नाही. उद्यापासून मला लहान लेकरासारखं सगळं सांभाळावं लागेल. आई बाबा तर पुढच्या लेकीसारखं सांभाळतात मला. सगळं एकटीला सांभाळायला लागतो. खूप एकटं वाटतं मला, खूप. मला सांगते, तुम्ही इथे असताना सगळं एकटीलाच बघायला लागतो. खूप आठवण येते तुमची, खूप. एकटीच आयुष्य नको झालंय मला. प्रिया, मी खरंच भाग्यवान आहे. मला तुझ्यासारखी जीवन संगिनी मिळाली. माझ्या आठवणी जळत असताना तू खंबीरपणे घर सांभाळतेस, त्याचा मला खूप अभिमान वाटतो ग. माझा तुमच्या तिघांवरती खूप जीव आहे. तू, आई, आबा, मला खूप आठवण येते का तुमची. पण त्या आईची सेवा ही खूप महत्वाची आहे ग. ती आई सुखी असेल तर जगातल्या सगळ्या माता माऊली सुखी राहतील. झालं ना डबा? थोडा राहिलाय. आवर ना लवकर. आलोच मी. हा.
हा? आता डबा तर सकाळी तयार झाला ना? नाही ते पिशवी शोधते मी. सापडली का ग पिशवी? शोधते. सापडली का? आराध्या आवरलं का? चला लवकर. किती उशीर बाळा. पप्पा हे बांधाव. छान दिसतो ड्रेस बाळा. कुठं निघाला? अहो काका आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. तुम्ही इथं कसं काय? अगं तुलाच भेटायला आलो होतो. अरे वर्दी घातली म्हणजे काय निघाला काय लगेच? हा संपलेला सुट्टी आता निघालोय. बरं बरं या. बरं झालं आला ते. बस काय म्हणते तब्येत पाणी बाबा? आहे बरी बरी आहे ना? बर पण मी काय म्हणतो, गावची यात्रा जवळ आली, इलेक्शन जवळ आले आणि तू लगेच निघाला वैर. अरे मला थांबायचं होतं पण सुट्टी नाही ना मिळत एवढे दिवस. ये बाळा. आरूलाच विचार झाली आहे. हा हा मग मग आरू काय होणार मोठेपणी तू? फौजी. ये थांबाळा बस. इलेक्शन काय म्हणते गावचं? काय म्हणणार आहे इलेक्शन? आता इलेक्शन म्हणलं तुला माहिती नाही कसं असतं ते. इलेक्शन तर नको नको करून सोडले बघ यावेळेस. वरच्या आळीतनं ते महाद्याला उभा केलाय, 2 नंबर वाड्यातनं ते सच्याला उभा केलाय बघ. कोण? ते आपला वर्गातला सच्या? हा तो लास्ट बेंचवर बसत नव्हता का तोच त्याला. हा हा पण यावेळेस काय म्हणलं माहितीये का, की तरुण नेतृत्वाला संधी द्यावी. पण जरा टेन्शन आहे रे. काय रे? यावेळेस आहे ना सरपंच पदासाठी महिला आरक्षण आहे, त्यासाठी तुझ्याकडे निघालो तुम्ही. बरोबर बोलला तू. मी काय म्हणत होतो? हा बोल ना. यंदा प्रिया म्हणत होती ग्रामपंचायत लढाई म्हणून, खरंच का आपल्या पॅनल मध्ये उभा? अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. मग आता विषयच नाही, या वर्षी आपलाच पॅनल बाजी मारणारच. बर मी तर नाही आता इथं, तुम्ही आहे ना, घेता ना काळजी. तू कशाची काळजी करू नको बघ, आम्ही आहेच की, आणि आमचा विश्वास नाही तुझा. तसं नाही रे, तुमचा विश्वास आहे म्हणून तर मी लढतोय ना सिनेमा तिकडं. गेल्या वेळेस तू गाडी घेऊन वेळ आला, आबांचा जीव तरी वाचला. आता म्हणून आबा आपल्यात आहेत.
अरे मी तर फक्त आबांचा जीव वाचवलाय आणि तू तर तुझा स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा कित्येक जणांचा संसार कुटुंब तू शाबूत ठेवल्यात. बरोबर आहे तुझं. बरं ते डिपॉझिटचं कसं करायचं? आता डिपॉझिटची अजिबात काळजी करू नको. किंवा दादा असताना आम्ही ऐकणार आहे खंबीर. तू देश सेवा कर आणि आम्ही गावचा विकास करतो. बरोबर आहे का नाही? आम्ही आहे की अजिबात. चालतंय. बरं निघू का मग? अरे जेवण नाश्ता करून जा ना बाबा. उशीर झालाय, परतच्या वेळेस आल्या. पण यावेळेस लवकर आहे बरं का? हा बर. काळजी घे. इकडे काळजी करू नको काय? चालेल चल. काका तुम्ही विसरला ना? काय ग? तुम्ही दरवेळेस जाताना मला हा जय हिंद. जय हिंद. तिला लय आवड बघ फौजी व्हायची. चला बाय बाय. सावकाश जा रे. हो हो. काळजी घे. आई आबा तुला माहित आहे ना की तू जाताना ते घरात थांबत नाहीत. मला माहिती कुठं असतील ते. प्रिया 26 जानेवारी शाळेत बाक बसत आहेत. आहे ना लक्षात? हो. तुम्ही तुमची काळजी घ्या. काळजी घ्या. काळजी घे प्रिया. फौजी जरा मिशीवर ताव मारा की. आबा हो आबा. आबा तू काय आला इथं? हा सरळ मार्गानं जायचं होतं की. आबा लवकर काय येईन तुम्हाला. तर तब्येतीची काळजी घ्या. जरा आईकडे प्रियाकडे लक्ष द्या. आबा वाट्या उभं राहा ना एकदा. आबा जय हिंद. येतो आबा. अहो झालंय बरं मी सरपंच.